नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी माझ्याच एका ओळखीच्या ताईंकडे ड्रेस शिवायला टाकला होता. म्हणजे मला तो कपडा जो ड्रेस मटेरियल जे आहे ते मला गिफ्ट मध्ये मिळालेलं होतं, परंतु ते कॉटन होतं. क्वालिटी खूप छान नव्हती, परंतु कॉटन होतं. म्हणून मला ते म्हटलं ठीक आहे, आपण याचा ड्रेस शिवू आणि आपण हे घरात का होईना वापरू. कॉटन असल्यामुळे मला खरं मनापासून कॉटनचे कपडे आवडतात. हा ड्रेस आहे. खरं तर याची क्वालिटी काय खूप भारीतली आहे अशातला भाग नाही, परंतु हे कॉटन आहे. म्हणजे शिवून घातला तर किमान 4 महिने तरी तुम्ही नेहमी घरात का होईना वापरू शकता, अशा प्रकारे आहे. आणि मला कॉटन नेहमी आवडतं, त्यामुळे मी याचा ड्रेस शिवायचा ठरवला. मला वेळ नव्हता म्हणून मी माझ्या एका ओळखीच्या ताईंकडे हा ड्रेस शिवायला टाकला. आता त्यांनी काय केलं, गंमत दाखवते तुम्हाला. त्या खरंच शिवतात हा, म्हणजे इतरांचे ड्रेस त्या खूप छान शिवतात, मी बघितलेलं आहे. म्हणून मी विश्वासाने त्यांच्याकडे टाकलं होतं. आणि त्यांनी काय केलं, हे बघा, हा त्यांनी मला असा टॉप शिवून दिला. ऍक्च्युअली हा अजूनही गळा मोठा होता, म्हणजे इथपर्यंत होतं. आणि हा गळा मला पाय इथेपर्यंत येत होता आणि खांद्यावरनं उतरत होता. म्हणून मी काय केलं, मला स्वतःला ड्रेस शिवता येतो, माझे ड्रेस मी स्वतः शिवते, पण मला त्यावेळेला वेळ नव्हता. म्हणून म्हटलं की मला एक शिवून द्यावं तुम्ही. तर त्यांनी मला शिवून दिला. अर्थात काय झालं माहिती नाही, त्या इतरांचे खरंच खूप छान शिवतात, पण माझ्याच बाबतीत असं काय झालं मला माहिती नाही. मी त्यांना हे एकदा बोलूनही दाखवलं. तर तो गळाही मोठा होता, शोल्डरवरनं उतरत होता. म्हणून मी एक म्हटलं आपण थोडंसं अल्टर करून बघू. म्हणून मी इथून जवळजवळ हे 1.5 इंच दोन्ही बाजूनी कापलं. म्हणजे बाह्या उसवला, कापलं आणि पुन्हा जोडलं. तर आता काय झालं, म्हणजे इथला जो शेप असतो ना बसच्या इथला, हा शेप त्याचा पूर्ण बिघडला. म्हणजे तो बिघडणारच होता, कारण वरती शोल्डरला कापल्यानंतर अजून काय विचित्रपणा होणार आहे माहितीये. तर तसं ते झालं. नंतर आता सलवार छान आहे, म्हणजे सलवार ओके आहे असं झालं मला. म्हणून मी त्याच्यावर एक दुकानातनं साधारण याला मॅचिंग असा कपडा घेऊन आले. आणि आता मी माझा स्वतः तो टॉप कापलेला आहे, तो आता मी शिवणार आहे. परंतु झालंय कसं, तो आहे प्लेन. मग मी आता या ज्या पट्ट्या आहेत ना इथे खाली, तर या ज्या काठाच्या पट्ट्या आहेत त्या मटेरियलला होत्या, त्या त्यांनी इथे फॅशन म्हणून लावल्या होत्या. या सगळ्या उसवून मी त्याला लावणार, कारण अगदी प्लेन पण ते चांगलं दिसणार नाही. एकदा मी फक्त धुतलाय बरं का, घातला तर नाहीच, फक्त एकदा कोरा होता म्हणून धुतला. तर त्या पट्ट्या आता मी उसवणार आहे. आणि आता मी जे मटेरियल कापलेलं आहे ते प्लेन आहे, ते पण दाखवते तुम्हाला. या पट्ट्या त्याला जोडून आता मी माझा स्वतःचाच टॉप शिवणार आहे. आता माझा मीच तो टॉप कापलेला आहे, तो मी आता शिवणार आहे. तो शिवून झाल्यानंतर कसा झालाय हे मी तुम्हाला नक्की दाखवेन. कपडा कुठला आणलाय हे पण दाखवते. पुण्यातल्या एका दुकानातनं 2.5 मीटर हा कपडा मी आणला. आणि याला आता ते काठ लावून मी काहीतरी फॅशन वगैरे करून हा मी शिवणार आहे. पण गंमत अशी आहे, याची पण क्वालिटी खूप खास मी आणलेली नाही, कारण त्याची क्वालिटी पण एवढी काही चांगली नाहीये. तर साधाच हा कपडा असल्यामुळे याची रुंदी होती कमी. आणला होता 2.5 मीटर, पण रुंदी कमी होती. त्यामुळे मला बाहीला कपडा, माझ्या उंचीच्या हिशोबाने मला बाहीला कपडा कमी पडला. आपण जे प्रॉपर ड्रेस मटेरियल विकत घेतो त्याची रुंदी जास्त असते, आणि हा पोपलींचा वेगळा कपडा आणल्यामुळे याची रुंदी कमी होती. त्यामुळे याच्यामध्ये माझ्या साईजचा टॉप बसवल्यानंतर बाहीला उंची मला कमी पडली. त्याला पण मी आडवा जोड लावलेला आहे आणि तिथे पण त्या पट्ट्या लावून मी आता काहीतरी फॅशन करणार आहे. हा ड्रेस पूर्ण शिवून झाल्यानंतर, म्हणजे हा टॉप पूर्ण शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला घालून दाखवते कसा झालाय, मला नक्की सांगा.
हे बघा, काल बसून मी हा टॉप पूर्ण केला. खरं कालच व्हिडिओ टाकायचा होता पण खूप उशीर झाला त्यामुळे टाकला नाही. कसा झालाय टॉप मला कमेंट करून नक्की सांगा. खरं तर काय झालं, इथे बाहीला मला जोड लावायला लागला त्यामुळे हे तो जोड झाकण्यासाठी म्हणून या आधीच्या टॉप मधल्याच्या पट्ट्या होत्या ना त्या मी इथे दोन्ही बाजूला लावल्या. आणि उंची माझी जास्त, कपडा कमी नव्हता, कपडा 2.5 मीटर होता. मला वाटलं होतं की रुंदी म्हणजे पन्हा कमी असल्यामुळे मला ते कमी पडतंय पण तसा काही भाग नव्हता. मी उंची जरा जास्त घेतली, अजून एक 4-5 इंच उंची कमी घेतली असती ना तरी सुद्धा चाललं असतं. उंची जास्त घेतल्यामुळे मला बाहीला कपडा कमी पडला आणि मला बाही हे अशा पद्धतीने शिवावी लागली. पण एकंदरीत फिटिंग कसं झालंय मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हे बघा, मागनं मला हा असा बसतोय आणि समोरून हा असा बसतोय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.